नमस्कार मंडळी. तर आता मी माहेरी आलेली आहे आणि शेतात जाऊन तर पाहावंच लागेल, कारण की आमचं शेत घराला लागूनच आहे. आणि कसं आहे आमचं शेत तुम्हाला दाखवते. तर मी आले शेतामध्ये, आम्हाला तुरीच्या शेंगा घ्यायच्या होत्या. हे आहे आमचं शेत. आता तुरीच्या शेंगा घ्यायसाठी आलो होतो, कारण की आमटी खायची खूप इच्छा होत होती आणि काकूच्या हातची खरंच खूप टेस्टी लागते. तर इथं आम्ही पाहत होतो शेंगा आल्यात का. तर एक एक शेंगा आलेल्या होत्या, जास्त काही भरल्या नाही, तर अशा दिसतात बघा शेंगा. आणि गावरानी शेंगाची आमटी खरंच खूप छान लागते. तर इथं काकू आणि श्रेया मस्त एक एक करून शेंगा तोडत होत्या, ज्या पाहिजेत तेवढ्या. आणि नंतर मग आम्ही इकडं आलो आमच्या गव्हाच्या शेतामध्ये. इथं गहू पेरलेले आहेत. माझा भाऊ पाणी देत होता आणि इकडं बैल वगैरे आणायला गेला होता. तर सगळं शेत फिरल्यानंतर म्हणलं आता जात जात थोडासा कापूस घ्यावा देवासाठी. आता नवीन कापूस आहे आणि चांगला असतो देवाला वाहिण्यासाठी, म्हणजे भातभाती वगैरे करण्यासाठी. तर इथं थोडासा मी कापूस पण घेतला. आता मग संध्याकाळ झाली, आता घरी जायची वेळ, सगळे ज्याच्या त्याच्या घरी चालले. म्हणलं आपण पण जावं. आणि आमचं शेत कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की कळवा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.